पहिल्या ओव्हर करता पांडुरंग मोर गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज होतोय कोलिवलीकडनं. मॅकमिलन गोविंद इथे उपस्थित होत आहेत. मॅकमिलन आपलं मनपूर्वक स्वागत. आयोजकांच्या वतीनंही स्वागत आहे. मॅकमिलन आपण मंचावर यायचं. पांडुरंग मोर सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर तुम्हाला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतं. बघूया कशा पद्धतीने इथे गोलंदाजी केली जाईल. समोर स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करण्याकरता प्रशांत आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला कोलिवलीकरांचा अभिमान स्वाभिमान हे कोलिवलीचं नाव ज्यानं संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये फेमस केलं तो वैभव नॉन स्ट्राईक एंड कडे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल पांडुरंग मोर. पहिलाच फुल टॉस चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. बॉल लॉंग लेग सीमारेषा पार. चौकार 4. चौकार आलाय. पहिल्याच बॉलवर एक वेलकम बाउंड्री इथे आपल्याला पाहायला मिळते. या चौकाराच्या मदतीनं सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळते. जे जे संघ इथे उपस्थित झालेत त्या सर्व संघांनी आपला रिपोर्टिंग करायचंय. पुढचा बॉल ऑफ स्टंपवर पडला. तिकडनं जर आपण पाहिलं तर बाहेरच्या बाजूला निघत असणारा हा बॉल एक सिंगल मध्ये इथे चेंडू कन्वर्ट केला जाईल. 1च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 5व्या आकड्यावर व्हाईटचा इशारा आलाय. व्हाईट +1 बाईट्स. टोटल 2 धावा या बॉलवर आल्यात. 6 धावा दाफलकावर आहेत. एक चेंडूचा खेळ झालाय. पांडुरंग मोर आणि त्याच्या विरोधामध्ये वैभव एक महत्वाचा बॅटर कोलिवलीकरांचा जो स्ट्रायकर एंड कडे आहे. 5ची कडा. विकेट किपरचा सहारा. मोठा हादरा. पांडुरंग मोरनं एक मोठी विकेट संपादित केली आहे. वैभव बॅक टू द रगआउट. एकंदर 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू नंतर एक महत्वपूर्ण विकेट. वैभव जो माघारी परतलाय. खूप मोठा हादरा हा निश्चित असू शकतो टीम कोलिवली करता. सातत्यानं कोलिवली हे नाव ज्यांना सर्वांपर्यंत पोहोचवलंय तो वैभव सध्याच्या घडीला इन्फॉर्म सुद्धा आहे. त्याला माघारी परतवलं गेलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता कुमार आलाय. चांगली बॅटिंग इथे त्याला करावी लागेल. चांगला खेळ त्याला मैदानाच्या आतनं दाखवावा लागेल. पांडुरंग मोर गोलंदाजीच्या ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळतोय गोलंदाजी करत असताना. षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र चांगला फटका दर्जेदार स्ट्रोक. बॉल सीमारेषेच्या दिशेनं चाललाय आणि यावेळेस तो निघून जाईल सरळ सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. चौकार. ऑफस्टंपच्या बाहेर जागा होती त्या जागेचा योग्य त्यानं वापर केला आणि त्या जागेचा वापर करत असताना हा फटका तिथे इनफिल्डच्या वरनं सजवला आणि चौकारामध्ये परावर्तित केलंय त्या बॉलला. या 4च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना 10 या आकड्यावर टीम धनुष्का 11 गणेशपुरी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जीवी स्पोर्ट्स कोलिवलीच्या विरोधामध्ये. या ओव्हरचा जर आपण विचार केला तर एकंदर 4 चेंडूचा खेळ आणि त्यानंतर धावफलकावर 10 धावा आहेत. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे या ओव्हरचा. पांडुरंग मोर. चांगला बॉल. काय डिलिव्हरी होती. वा अप्रतिम. लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केली आणि 5व्या स्टंपवर ऑफ स्टंपच्या बाहेर 4थ्या 5व्या स्टंपवर बॉलला विकेटच्या मागे नेण्याचा प्रयत्न केला. धावच्या स्वरूपानं 5 चेंडूचा खेळ. त्यानंतर 10 धावा दाफलकावर आहेत. यावेळेस मात्र ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्र खाली निवडलंय. जमिनीशी घरंगळत बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं आणि निघून जाईल सीमारेखा पार. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. धावफलकावर धावसंख्या. एक महत्वपूर्ण विकेटच्या पतनानंतर टीम कोलिवली पहिल्यांदा बॅटिंग करताना 14-14. जीवी स्पोर्ट्स या नावानं कोलिवलीचा संघ आज मैदानाच्या आतमध्ये आहे. आयोजकांच्या वतीनं या मुख्य मंचावरनं मॅकमिलन गोविंद यांचा सन्मान केला जातोय. धनेश साने आपल्याला विनंती आहे मॅकमिलन गोविंद यांचा सन्मान आपण या मुख्य मंचावरनं करतोय.
ओव्हर नंबर 2 नितीन आलाय गोलंदाजाच्या ट्रॅकवर. एक तेज तर्रार गोलंदाज. गणेशपुरी संघ 15 मिनिटात 3 ओव्हर कंप्लीट करायच्या प्रत्येक टीमला. याआधी अकलोली टीमलाही आपण त्याबद्दल सूचित केलेलं होतं. तुम्हाला 15 मिनिटच असतील 3 ओव्हर कंप्लीट करण्याकरता. प्रत्येक टीमला याच पद्धतीनं वॉन आहे. 5 मिनिटं खूप झाली एक ओव्हर करता क्रिकेटमध्ये. पहिलाच बॉल, दिशा भरकटली, लाईन भरकटली, डाव्या स्टीवर राहिला बॉल. वाईटचा इशारा हसमुख पाटील आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना 15 या आकड्यावर जाऊन पोहोचली. षटक क्रमांक 2 सध्या प्रकारे पथावर आले नितीन. यावेळेस मात्र पुढे टाकलेला बॉल उडवला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे बॉलच्या खाली. विकेट क्रमांक 2. दुसरा झटका टीम जीवी स्पोर्ट्स कोलवलीला. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. फलंदाज प्रशांत त्याच्या पारीचा अंत झालाय. विकेट मिळते खेळाडू बाद. पहिला बॉल तिथे जर आपण पाहिलं तर 15 धावा राफलकावर आहेत. प्रदीप नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. प्रदीप भंडारी एक उत्तम क्रिकेटर आहे आणि इथे चांगला खेळ त्याला मैदानात दाखवावा लागेल. इथे मात्र आत येणारा बॉल फक्त दिशा दिली. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्व्हर्ट केलंय. डबल करता प्रयत्न असेल का? मात्र चांगली फिल्डिंग. एकच धाव्यावर समाधान मानावं लागेल. एक च्या मदतीनं धावफलक जर आपण पाहिलं तर ते पुढे सरकत असताना 16 या आकड्यावर. ज्या ज्या टीमला आजच्या दिवसामध्ये संधी मिळाली आहे सर्व टीम्स आपण जर इथे उपस्थित झालाय तर रिपोर्टिंग करायची आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. चांगला बॉल पेज जनरेट केला. विकेटच्या मागे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. निर्धाव डॉटच्या स्वरूपाने चेंडू निघतोय. त्यानंतर तुम्हाला आणखी तगड्या टीम पाहायला मिळतील. यानंतर आरपी लायन्स धानीव आणि साई मित्र परिवार उत्तन ज्यांच्यामध्ये मॅच पाहायला मिळेल. त्यानंतर साई एकता बिरवाडी हा संघ मैदानामध्ये असेल आणि त्यांच्या विरोधामध्ये घोडगाव. तदनंतर अर्नाळा आणि आपल्या या परिसरात पहिल्यांदा कल्याण वांगणी बदलापूरच्या परिसरातनं नेरळ संघ इथपर्यंत येतोय. जीवी स्पोर्ट्स नेरळ हा संघ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 22 धावा या राफलकावर आहेत. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. फुलटॉस दिला होता अगेन. मात्र तिथे जर आपण पाहिलं तर एक सिंगल मध्ये चेंडूला कन्व्हर्ट केलाय. डबल करता प्रयत्न नाहीये. रिव्ह्यू घेतला गेला तिथे बीमर करता चेक केलं जाईल. अंपायर रिव्ह्यू आहे. इट्स अ फेअर बॉल. एक चांगला चेंडू आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 23 या आकड्यावर जाऊन पोहोचताना या ओव्हरचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 23 आहे. थोडं धावत जायचं रितून उत्तम टीम. थोडं लवकर पोहोचायचं. बाहेर न जात आहेत. ओके पुढचा बॉल. चांगला बॉल. पुण्याच्या एकदा गुडली स्पॉटच्या परिसराचा वापर केला. तिथनं बॉलवर बोट फिरवली. बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न केला आणि बॉलला विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने नेलाय. डॉटच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय. या 2 ओव्हर करता 9 मिनिटं घेतली आहेत गणेशपुरी संघ.
एक ओव्हर अजूनही तुम्हाला प्रगती पथावर आणायची आहे आणि सध्या जर आपण पाहिलं तर ओव्हर नंबर 3 त्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर संदेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता आलाय. सध्या जर आपण पाहिलं तर धावसंख्या थोडीशी सीमित आहे, तिला मोठं करण्याचा प्रयत्न इथे कोलिवलीकरांना जरूर करावा लागेल. संदेश जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय निर्धारित वेळेमध्ये 2 षटकं गणेशपुरी संघाने पूर्ण केली आहेत, त्याबद्दल अभिनंदन असेल त्यांचं. चांगला बॉल मात्र तिथे लाईन टू लाईन वाईड आहे, त्यामुळे हा वाईड बॉलच गणला जाईल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये, धावसंख्या पुढे सरकत असताना 24 असूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. किमान 25-26 धावा जरी इथनं आल्या तरी एक चांगली टोटल 50 ची धावफलकावर उभी राहू शकते. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, लॉंग ऑफ थोडासा वाईडिश आहे. जोपर्यंत नितीननं तिथे बॉलला उचललं फेकी आली, तद्वर एक धाव ही धावफलकावर जोडली गेली. या एक धावसंख्येच्या मदतीनं धावफलक 25 या आकड्यावर. षटकातील पहिला बॉल ज्यावर जर आपण पाहिलं तर एक सिंगल ही धावफलकावर जोडली गेली. यावेळेस ऑन साइडला जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॉल जोपर्यंत फील्ड झाला एक सिंगल इथे मिळाली. डबल करता कॉलिंग नाहीये, एक सिंगल वरच समाधान मानावं लागेल. एकच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 26 या आकड्यावर. षटकातील अजूनही 4 चेंडूचे खेळ ते बाकी आहे, बघूया कसा खेळ असेल. यावेळेस मात्र समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक घेतोय, तिथे जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एक सिंगल मिळाली. धावसंख्या 27 वर. या ओव्हरच्या आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला आणि 3 चेंडू नंतर 27 धावा या धावफलकावर आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक आहे. उर्वरित 3 बॉल मध्ये कशा पद्धतीची कामगिरी होईल ते आपल्याला बघायचंय. पुढचा बॉल ऑफ्टमधनं खूप जास्त बाहेर राहिला हा बॉल, तिथे नोचा इशारा आलाय. धावसंख्येमध्ये भर होती, धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 28 या आकड्यावर. यावेळेस मात्र उडवले बॉलला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे बॉलच्या खाली, मात्र बॉल दिसलाच नाही, ब्लाइंड झाला. मुकेश होता त्या क्षेत्रामध्ये, सूर्यकिरण डोळ्यावर आली आणि त्या कारणानं तो बॉल रीड करू शकला नाही, त्यामुळे तो बॉलवर ना जाणत त्यांना पसंत केलं. दुखापत होते अशा पद्धतीच्या बॉलनं. 4 चेंडूचा खेळ झालाय, तर नंतर जर आपण पाहिलं तर 30 धावा धावफलकावर आहेत. अजून या ओव्हरच्या 2 चेंडूचा खेळ तो बाकी राहतोय. यावेळेस मात्र बॉलला उडवलंय हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे प्रेक्षक बनतोय. बॉल सीमारेषा पार षटकारामध्ये कन्वर्ट झालाय. ओव्हर नंबर 3 चा खेळ, 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि धावफलकावर 36 धावा या आपण आतापर्यंत पाहिल्यात. अजूनही जर आपण विचार केला तर 7 बॉल इथनं शिल्लक आहेत आणि चांगल्या टोटलच्या दिशेने वाटचाल करते सध्या कोलिवली संघ. प्रदीप भंडारी मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय, चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं खेळतोय. पुढचा बॉल शेवटचा बॉल असेल. इथे मात्र पुन्हा एकदा फटका हवेत आहे, भरत बॉलच्या खाली, चुकी झाली आहे, बॉल सीमा पर चौकार. धावसंख्या जर आपण पाहिली तर 40 धावा धावफलकावर आहेत. भरत तिथे चुकी करत असताना पाहायला मिळाला आणि भरतच्या या चुकीनं बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. चला लगेच गोलंदाज आणायचा पुढचा.
3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि तदनंतर 40 धावा. इथे साई एकता बिरवाडी संघ दाखल झालाय. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चांगल्या खेळाकरता हे सर्वच जण ओळखले जातात आणि या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. शेवटचं षटक गोलंदाजीच्या ट्रॅकवर मयुरेश गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. बघूया कशा पद्धतीने इथे गोलंदाजी केली जाईल. मयुरेश आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं षटकातील पहिला बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होत असताना पाहायला मिळतंय. चांगला चेंडू आहे, टर्न केलं, फिरवलं आणि तिथे बॅटची कडा घेऊन बॉल विकेट किपर अशोक जाधवच्या हातामध्ये गेलाय. विकेट मिळतीये खेळाडू बाद. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये आहे, विकेटच्या मागे चाललाय आणि सीमारेषेच्या दिशेनं जाईल हा बॉल. फाईन लेगला क्लिअर करणारा हा चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 44. दोन चेंडूचा खेळ आणि तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 44 धावा राफलकावर आहेत. पुढचा बॉल मयुरेश पाटील उडवलाय. पुन्हा एकदा बॉलला समोरच्या बाजूने क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि कॅच कॅरी होईल. विकेट मिळेल. माघारी परतावा लागेल बॅटरला. विकेटचं बटन खेळाडू बाद. यानंतर नेक्स्ट मॅच आरपी लायन्स आणि साई मित्र परिवार. आरपी लायन्स धानिव आणि साई मित्र परिवार उत्तन. तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर धाफलकावर धावसंख्या 44. अजूनही तीन चेंडूचा खेळ तो बाकी आहे. बघूया कशा पद्धतीने खेळ येणाऱ्या बॉलवर केला जाईल. चांगला चेंडू आहे. आपली वैविध्यता तिथे गोलंदाजीच्या माध्यमातून दाखवतोय. आपल्या बोटांमधली जादू फलंदाजाला दाखवतोय आणि त्यानंतर बॉल कट होत असताना, टर्न होत असताना बाहेरच्या बाजूने काढण्याचा जो मनसुबा आहे तो तुम्हाला इथे यशस्वी होताना पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा खेळ आणि त्यानंतर धावसंख्या 44. ऑफ्टरमधनं छेडखाणी केली. हा बॉल सोडून दिला असता तर एक्स्ट्राच्या स्वरूपानं इथे गणला गेला असता. मात्र तिथे जर आपण पाहिलं तर काय नेमकं घडलंय ते चेक केलं जात आहे. हा बॉल फेयर आहे. या ओव्हरचा जर विचार केला तर या ओव्हर मधले आतापर्यंत एकंदर 5 चेंडूचा खेळ झालाय आणि या 5 चेंडू नंतर धाफलकावर जर नजर टाकली तर धाफलक
45 या आकड्यावर स्थिर आहे. रोखलंय मयूर नाही या ओव्हरमध्ये, फक्त 5 धावा त्यानं खर्च केल्यात, शांत ठेवलंय. गणेशपुरी संघाकरता याच गावचे जावई करण रवींद्र पाटील यांच्याकडनं शुभेच्छा येत आहेत. या दरम्यान बॉल हवेत, मयुरेश बॉलच्या खाली झेल, तो कॅरी होत नाहीये. मात्र इथे रनआउटच्या माध्यमातून विकेट येते. तर इथे पूर्वार्धाचा खेळ संपला आणि पूर्वार्धामध्ये राफलकावर 46 धावा लागल्यात. विजयाकरता 47 धावसंख्येचं लक्ष आहे आणि या 47 धावांना कशा पद्धतीनं धाफलकावर जोडलं जाईल ते उत्तरार्धामध्ये आपण जरूर पाहणार आहोत. मात्र लगेचच कोलिवली संघ आपण मैदानामध्ये या, फील्ड सेटअप करून मॅच सुरू करा. टीम कोलिवली लगेचच मैदानाच्या आतमध्ये. ऐसे और भी वीडियोस के लिए हमारे चैनल सावली क्रिएशन को सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. टीम गणेशपुरी सलामीचे फलंदाज आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये धाडायचे. संघ थोडेसे उशिराने इथपर्यंत येत आहेत. एक गाव एक संघाला कितीही टायमिंग दिला तरी प्रॉपर टायमिंगवर पोहोचतच नाही. एक गाव एक संघ गट जेव्हाही असतो तेव्हा वेळेच्या बाबतीत मग बोलतात ओव्हर कमी होतात. का होणार नाही? तुम्ही टायमिंगवर येणार नाही तर मग मॅचेस कशा होतील? सलामीची जोडी अशोक जाधव ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याच्या साथीनं मयुरेश जो मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. योगेश मस्कर गणेशपुरी यांच्याकडनं शुभेच्छा येत आहेत टीम गणेशपुरी करता.
मॅच सुरू करा. विनंती आहे वेळ जास्त न घेता आपण मॅच लगेच सुरू करायची आहे. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजी ट्रॅक मधनं वैभव सज्ज होतोय. मॅचला सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. अर्नाळा संघ सुद्धा इथे दाखल होतोय. अर्नाळा टीमचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. ऑन साइडला पहिला बॉल अशोक जाधवनं फेकून दिलाय सीमा रेषा पार. षटकार 6. अशोक जाधव मैदानाच्या आतमध्ये आहे आणि पहिल्याच बॉलवर इथे आक्रमण पाहायला मिळतोय. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे षटकारामध्ये कन्वर्ट झालाय. 6. अर्नाळा संघ आपण संपूर्ण संघ उपस्थित झाला असेल तर लगेचच रिपोर्टिंग करायचे, कारण खूप उशीर झालाय टीम इथपर्यंत पोहोचायला बाकीच्या. त्यामुळे अर्नाळा संघाला विनंती करतोय आपण आले असाल तर लगेच रिपोर्टिंग करा. यावेळेस बिटवीन द गॅप करारा प्रहार. बॉल जाईल सीमा रेषा पार. फेसबुकच्या कमेंट मधला शब्द या फटक्याला निश्चित शोभेल. कडक. धावसंख्या 10 या आकड्यावर 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या 10. अशोक जाधव चांगली बॅटिंग करतोय सध्या वैभवच्या विरोधामध्ये. इथे मात्र स्टेप आउट केलं, पुढे आला तर नंतर हा फटका सजवलाय त्याच्याकडनं. एक सिंगल मिळवण्याचा मनसुबा होता आणि एक सिंगल मिळवली गेली. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोचते ती 11 या आकड्यावर. मयुरेश पाटील आणि अशोक जाधव गणेशपुरी संघाची बिनीची आणि महत्वाची जोडी जी सध्या मैदानामध्ये आहे. वैभव आपल्या षटकातील पुढचा बॉल मयुरेश करता. यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये ओव्हर द बॉलर हेड खेळलाय. जमिनीवर दंदन करणारा येणारा हा बॉल जोपर्यंत उचलला दुसऱ्या रन करता इथे कॉलिंग होती आणि सुरक्षित 2 धावा त्या यावेळेस पळून पूर्ण केल्या जातील. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. 13 रन्स या धावफलकावर जोडल्या जात आहेत. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्णत्वाला आला. अजूनही जर आपण विचार केला तर 2 चेंडूचा खेळ तो इथनं शिल्लक आहे. यावेळेस मात्र टॅप करण्याचा प्रयत्न. बॅटन बॉल मधलं कनेक्शन प्रॉपर नाहीये. सेल्फ फॉलोथ्रू मध्ये तिथे फिल्डिंग केली आहे. वैभवनं जोपर्यंत बॉलला रोखलं गेलं एक निर्धाव चेंडू गुणलेखकाच्या माध्यमातून गणला गेला. येणारे इथनं एक चेंडू या ओव्हर मधला शिल्लक आहे. यानंतर 3 षटक अजूनही शिल्लक आहेत. सध्या जर आपण पाहिलं तर चांगला खेळ. हॅलो 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 पुन्हा एकदा एक चांगला फटका मयुरेश पाटीलच्या बॅटमधनं. बॉल चाललाय सीमा रेषा पार. इथे रन्स मिळतील 4. चौकार. सन्माननीय विरसेनजी पाटील आणि प्रशांतजी पाटील बोरांडे आपलं मनपूर्वक स्वागत मंचावर येण्याची विनंती करतोय. आमचे मित्र खूप वर्षानंतर माझ्या तालुक्यात मला पाहायला मिळत आहेत. चार्ल्स गावडे इथे आलेत. चार्ल्स आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. खूप वर्षानंतर या तालुक्यात चार्ल्स मला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 17 या आकड्यावर आहे. प्रदीप भंडारी आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता. बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी इथे प्रदीप कडनं केली जाईल. आज सर चांगल्या खेळाडूंचा खेळ निश्चित प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मात्र थोडेशा लवकर जर टीम आल्या असत्या तर आणखी जास्त मजा आली असती. जास्तीत जास्त ओव्हरच्या ज्या मॅचेस आहेत त्या खेळता आल्या असत्या. मात्र थोडासा उशीर झालाय. तरीही जेवढं जास्त चांगलं क्रिकेट दाखवता येईल ते प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न नक्की असेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होते. इथे रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. अशोकला फसवलं असं म्हणायला हरकत नाही. पेस मध्ये व्हेरिएशन होतं. आत आला बॉल आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर निर्धावच्या स्वरूपाने गेलाय. पहिल्या ओव्हरचा जर
आपण विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये धाव फलकावर 17 धावा या जोडल्या गेल्या. प्रदीप भंडारी गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज प्रदीप आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होत असताना यावेळेस अशोक जाधवनं फोर्स केले बॉलला आणि एवढं पॉवरफुल फोर्स केलंय की बॉल जाईल दूर सीमा रेषा पार. षटकार. षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते 23-23. तगड्या मॅचेस आज प्रेक्षकांना पाहायला मिळतील, एन्जॉय करता येतील. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती धावफलकावर 23 आहे. अगदी चांगली बॅटिंग सध्या गणेशपुरी टीम कडनं अशोक जाधव आणि मयुरेश पाटील कडनं सुरू आहे. पुढच्या एकदा डाऊन द ग्राउंड क्षेत्रात फटका चांगला, बॉल सीमा रेषा पार. इथे षटकार. बॅक टू बॅक दुसरा हा दमदार स्ट्रोक अशोक जाधवच्या बॅटमधनं. षटकार. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 29-29 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 3 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक आहे. प्रदीप भंडारी त्याच्या विरोधामध्ये अशोक जाधव. यावेळेस वा काय कम्मालीचा फटका खेचला अशोक जाधवनं. बॅक टू बॅक तिसरा अशोक जाधवच्या बॅटमधनं दमदार षटकार. 6. सलग 3 षटकार इथे अशोक जाधवच्या बॅटमधनं पाहायला मिळालेत. या 3 षटकारांच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या 35 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ जो शिल्लक आहे. बघूया येणारे 2 बॉल मध्ये कशा पद्धतीचा खेळ तो मैदानाच्या आतमध्ये साकारला जाईल. यावेळेस मात्र पुण्याच्या एकदा समोरच्या बाजूने फटका चांगला आहे, थांबवणं कठीण आहे. ते कठीण काम तिथे क्षेत्ररक्षकानं योग्य त्यानं दाखवलंय. जोपर्यंत बॉलला उचललं गेलं एक सिंगल मध्ये चेंडूला कन्व्हर्ट केलंय. 36 धावा, 11 धावसंख्येची गरज आहे आणि येणारे जवळपास 13 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 37 या आकड्यावर आहे. येणारे 12 बॉल आणि विजयाकरता 10 धावसंख्येची गरज आहे. ओव्हर नंबर 3 करता नवा पर्याय इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शरद गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. समोर मयुरेश पाटील त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करण्याकरता. इथे मात्र सेल्फ फॉलो थ्रो मध्ये संधी होती आणि एक चांगला कॅच टिपलाय, विकेट मिळवली, माघारी परतवलंय मयुरेश पाटील. त्याच्या पारीचा अंत झाला. पहिला विकेटचं बदल, पहिला खेळाडू मयुरेश बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर मैदानामध्ये विकी काळे फलंदाजी करण्याकरता दाखल होतोय. विकेट थोडं धावत यायचे. नवीन बॅटर विकी काळे मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज शरद आपल्या षटकातील दुसरा बॉल विकी करता हाताळण्याकरता सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळते. बघूया कशा पद्धतीने इथे हा चेंडू हाताळला जाईल. यावेळेस समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न सेल्फ फॉलो थ्रो मध्ये
यावेळेस अशोक जाधवनं पुढे एकदा बॉलला फेकून दिलंय सीमा रेषा पार. एक दमदार स्ट्रोक, षटकार 6. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 44. चार चेंडूचा खेळ झाला आणि तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 44 धावा धाफलकावर आहेत. फक्त विजयाकरता 3 धावसंख्येची गरज आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र खूप चांगला स्वीप इथे पाहायला मिळाला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. डबल करता कॉलिंग आहे आणि सुरक्षित 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 च्या मदतीने स्कोर लेवल फक्त एका धावसंख्येची गरज आहे. अशोक वैयक्तिक 38 धावसंख्येवर बॅटिंग करतोय आणि इथे ती विजयाची 1 रन त्याने अगदी प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक खेळत मिळवली आणि इथे विजयी झाली टीम धानविका धनुष्का 11 गणेशपुरी. या टीमला विजयाच्या शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच अशोक जाधव या मंचावर. तिकडे जाण्याआधी इथे मुख्य मंचावर यायचंय. मॅन ऑफ द मॅच ची जी आकर्षक ट्रॉफी आणि जर्सी ती देऊन आपला सन्मान केला जाईल.